बघा आमच्या दुधाला आता उकळी आलेली आहे। आता आम्ही चुलीची अशी ही फ्लेम अशी स्लो करूया। आता तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग 1394। आणि मी आज तुम्हाला असा एक गोड पदार्थ बनवून दाखवणार आहे। तो लग्न समारंभात प्रत्येकाच्या ताटात असतो। मुंज असो, वाढदिवस असो किंवा गृहप्रवेश असो। आणि हा पदार्थ म्हणजेच तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असणार, लहानांपासून थोरांपर्यंत असा आवडणारा, गावापासून शहरापर्यंतचे लोक त्याला आवडीने खातात असा पदार्थ म्हणजे गुलाबजाम। आणि गुलाबजाम खूप प्रकारचे बनवतात। प्रीमिक्सचे बनवतात, रव्याचे बनवतात, पनीरचे बनवतात, खव्याचे बनवतात। तर आज मी तुम्हाला घरी शुद्ध असा खवा कसा बनवून त्याचे खव्याचे गुलाबजाम कसे बनवतात ते मी आज तुम्हाला दाखवणार। चला तर मग हे बघा, खव्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी मी साहित्य दाखवते। 1.25 लिटर मी दूध घेतलेलं आहे। फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे। बघा, तुम्ही गाईचं घेऊ शकता, पिशवीचं दूध घेऊ शकता। मी म्हशीचं दूध घेतलेलं आहे, ते 1.25 लिटर आहे। आणि 1.25 लिटरचा पाव किलो खवा बनतो, म्हणून मी त्याच्यासाठी 65 ग्रॅम असा मैदा घेतलेला आहे। आणि तळण्यासाठी हे बघा, मी वनस्पती डालडा घेतलेला आहे। 2 वाटी साखर घेतलेली आहे पाक बनवण्यासाठी। आणि त्याच्यात टाकण्यासाठी 1 चमचा अशी वेलची घेतलेली आहे। आणि पिस्ताचे काप करून घेतलेले आहे। एवढंच साहित्य। हे बघा, एक कढई अशी आम्ही चुलीवर ठेवलेली आहे आणि ती जरा 2 मिनिटं अशी तापू दे। आता त्याच्यात आम्ही 1 चमचा असं तूप घालूया कढईत। मग आमचं हे दूध असं कढईला चिकटणार नाही। आता त्याच्यात आम्ही हे 1.25 लिटर दूध असं ओतूया। पहिल्यांदा आम्हाला खवा बनवायचा आहे ना, म्हणून हे दूध आम्ही आता आटवून घेऊया। आता चुलीची फ्लेम अशी आम्ही हाय करूया आणि आता आम्ही हे दूध एक उकळी काढूया। हे बघा, आमच्या दुधाला आता उकळी आलेली आहे। आता आम्ही चुलीची अशी ही फ्लेम अशी स्लो करूया आणि आता सतत असं ढवळत राहायचं। आणि कडेने ही साय येते ना, ती अशी आतमध्ये अशी घालायची। बघा, अशी कडेने असा काविलथ्याने असं आतमध्ये असं जाड झालेलं आहे बघा दूध आहे ना, ते असं आतमध्ये घालायचं, पुन्हा ढवळत राहायचं। असं आता ढवळत राहूया आम्ही। दुधाची क्वांटिटी बघा आता हाफ झालेली आहे आणि आता दूध जाडसर पण झालेलं आहे बघा। आणि आता बाजूने असं साय निघते ही बघा कढईच्या, ती अशी आतमध्ये काढून घालायची। आणि शक्यतो तुम्ही मिळालं तर म्हशीचंच दूध वापरा, त्याने खव्याची क्वांटिटी जास्त होणार। गाईच्या दुधाने, पिशवीच्या दुधाने जरा कमी होणार। तुम्हाला जे भेटतंय ते दूध तुम्ही वापरा, पण तुम्ही शक्यतो घरीच खवा बनवा। ओरिजिनल खवा असतो ना, त्याचा कलर पण असा क्रीम कलर येतो। आणि ते बाजारात आम्हाला खवा आणायला गेले की एकदम असा व्हाईट देतात, पांढरा शुभ्र, तो खवा ओरिजिनल नसतो। त्याच्यात ते मिल्क पावडर वापरतात, नाहीतर मैदा वापरतात आणि त्याची क्वांटिटी वाढवतात आणि आम्हाला पांढरा शुभ्र खवा देतात। आणि हा आमचा क्रीम कलर खवा ओरिजिनल घरी होणार, तो मऊसूद होतो। आणि त्याचे पेढे बनवा, तुम्ही घरी बर्फी बनवा, नाहीतर गुलाबजाम बनवा, व्यवस्थित होतात आणि खायला पण छान लागतात। दुधाची क्वांटिटी आता पावभागात झालेली आहे बघा। आता आम्ही हे एकदम असं ढवळत राहूया, नाहीतर ते मग कढईला असं खाली चिकटून बसणार। आणि आता अजून जास्त ढवळायचं फास्ट। परफेक्ट आमचा खवा झालेला आहे। टेक्स्चर बघा कसा छान आलेला आहे आणि कलर पण बघा कसा क्रीमी कलर झालेला आहे। आता आम्ही तो उतरून घेऊया। खवा आमचा आता तयार झालेला आहे आणि हा बनवायला मला अर्धा तास लागलेला आहे चुलीवर। आणि कलर बघा पण छान आलेला आहे। आता ही कढई थंड होईपर्यंत आम्ही कढईतच असा ठेवून देऊया। खवा आम्ही थंड व्हायला ठेवलेला आहे आणि आता
एक कढई आम्ही चुलीवर ठेवलेली आहे, त्याच्यात आम्ही अशी 2 वाटी साखर घालूया आणि आम्ही असा पाक बनवून घेऊया. आणि त्याच्यात 2 वाटी साखरेत आम्ही 2 वाटी पाणी घालूया. आणि अशी व्यवस्थित अशी ढवळून घेऊया. आणि तुमची साखर जर स्वच्छ नसेल तर त्याच्यात तुम्ही 2 चमचे असं दूध घाला. मग त्याच्यात जो कचरा घाण वगैरे असेल ती अशी वर येणार निघून सगळी. आणि तो मग फेस आलेला असतो तो असं चमच्याने असा काढून टाकायचा. आता साखर आमची ही विरघळलेली आहे आणि आता तिला आम्ही एक उकळी आणूया. कढई थंड झालेली आहे. आता आम्ही तो एका वाटीत असा काढून घेऊया आमचा खवा. हा बघा मस्त असा मऊसूद लुसलुशीत असा झालेला आहे खवा बघा. साखरेच्या पाकाला पहा, ही बघा उकळी आलेली आहे. आणि आम्हाला 1 तारी 2 तारी असा पाक बनवायचा नाही, फक्त अशी चिपचिपीत जरा व्हायला पाहिजे मधासारखी. अजून जरा 5 मिनिटं आम्ही ठेवूया. ही बघा झालेली नाही. 5 मिनिटं झालेली आहे. साखरेचा पाक आता आम्ही चेक करूया. आता मधासारखा असा चिपचिपीत असा झालेला आहे. त्याच्यात आम्ही 1 चमचा अशी वेलची पूड घालूया. आता तो आम्ही उतरून घेऊया, साईडला ठेवूया आणि त्याच्यावर असं झाकण ठेवूया. खवा थंड झालेला आहे, तो एका परातीत असा काढून घेऊया. त्याच्यात आम्ही ह्या बाइंडिंग साठी थोडा थोडा असा मैदा घालूया. आणि आमच्या तळ हाताने असं ते मळून घेऊया व्यवस्थित. शक्यतो थोडा थोडा असा मैदा घाला. पुन्हा 1 चमचा घालायचा. पुन्हा 1 चमचा असा मैदा घालूया. पुन्हा असा तळ हाताने असा मळून घेऊया. अशा प्रकारे सर्व मैदा असा आम्ही घालून घेतलेला आहे. आणि पाव किलो खव्याला आम्ही 65 ग्रॅम असा मैदा घातलेला आहे. 10 मिनिटे असं मळून घेतलेला आहे खवा. आणि आता व्यवस्थित झालेला आहे बघा. आणि आता आम्ही त्याची एक गोळी बनवून बघूया. हा बघा व्यवस्थित असा बॉल तयार झालेला आहे बघा. कुठे क्रॅक पण दिसत नाही. आता आम्ही याचे असे लहान लहान असे बॉल तयार करून घेऊया. अशा प्रकारे हे सगळे बॉल बनवून घेऊया. आणि सुती कापड घेतलेला आहे ओलं करून मी, ते त्याच्यावर असं झाकून ठेवूया, नाहीतर ते मग असे सुके सुके होणार. सगळे बॉल आमचे तयार करून झालेले आहे. आम्ही आता हे ओल्या कापडात असे झाकून ठेवलेले आहे. ते बघा 22 बॉल तयार झालेले आहे पाव किलो खव्यामध्ये. आणि 60 ग्रॅम त्याच्यात मी मैदा घातलेला आहे. आणि हे आता आम्ही असे झाकून ठेवूया. आणि आता कढईत आम्ही तूप असं घालून गरम करून घेऊया. एकदम कडकडीत असं तेल तापवायचं ना, एकदम असं जास्तही तापवायचं नाही आणि एकदम कमी नाही. आता एक आम्ही असा बॉल त्याच्यात टाकूया. आणि असं तेल असं ढवळत राहायचं. आता तेल आमचं व्यवस्थित तापलेलं आहे. एकदमही हाय फ्लेमवर नाही, मीडियम फ्लेमवर आहे तेल. आता त्याच्यात आम्ही पुन्हा हे बॉल असे हातात घेऊन त्यांना गोल असा शेप देऊन आत सोडूया. आता असं तेल असं चमच्याने असं ढवळत राहायचं. त्यांना असं ढवळायचं नाही, फक्त तेल ढवळायचं. ऑटोमॅटिक हे सारखा कलर येऊन ते व्यवस्थित गोल्डन असे होणार. आता जरा जरा आलेला आहे कलर, अजून जरा गोल्डन करायचे ते. हा बघा व्यवस्थित कलर आलेला आहे. ह्याला क्रॅक पण पडलेले नाहीत बघा.
आणि आता ते आम्ही आता हे गरम गरम बॉल हे आता साखरेच्या पाकात घालूया. ते असे हलके आहेत ना म्हणून असे वर तरंगतात. मग ते त्याच्यात तो पाक मुरला ना का असे खाली खाली तळाला जाऊन बसणार ते. आता आम्ही अशाच प्रकारे दुसऱ्या बॅचचे पण असे बॉल फ्राय करून घेऊया. दुसऱ्या बॅचचे पण गुलाबजाम तयार झालेले आहे. ते पण असे आम्ही काढून घेऊया आणि हे पाकात घालूया. हे बघा पाकात आम्ही घातलेले ते 10 मिनिटातच आता एब्झॉर्ब झालेले आहेत बघा थोडे थोडे. आणि आता खाली बसलेले आहेत. आता हे बघा आम्ही आता नवीन टाकले ते असे वर राहिलेले आहेत. हे बघा अशा प्रकारे सर्व आमचे गुलाबजाम तयार झालेले आहेत. आणि आता मी 2 तासांसाठी ते आता असे झाकून घट्ट झाकण लावून ठेवूया. हे बघा खव्याचे गुलाबजाम आम्ही मुरत ठेवलेले 2 तासांसाठी. ते आता मी तुम्हाला असे उघडून दाखवते. हे बघा छान झालेले आहेत. हे बघा आणि व्यवस्थित पाकात मुरलेले पण आहेत आणि एकदम असे मोठे मोठे पण झालेले आहेत. हे बघा आणि आता ते आम्ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. हे बघा रसरशीत झालेले आहेत. हे बघा सर्व आम्ही प्लेट मध्ये असे काढलेले आहेत. आणि आता त्याच्यावर आम्ही असे पिस्ता बारीक करून ठेवलेले आहेत ते घालूया असे. बघा आणि असे गार्निश करूया. दिसतात ना हलवाईकडे असतात तसे खव्याचे गुलाबजाम. हे बघा आमचे खव्याचे गुलाबजाम रेडी झालेले आहेत. हा बघा गुलाबजाम कसा एकदमच असा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे बघा. आणि आता मी तुम्हाला हा असा तोडून दाखवते. हा बघा आतमध्ये कसा सॉफ्ट सॉफ्ट झालेला आहे. हा बघा एकदमच ज्युसी ज्युसी झालेला आहे. आणि आय होप ही रेसिपी तुम्हाला खव्याच्या गुलाबजामची आवडलीच असेल आणि तुम्ही ती मुद्दाम घरी करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.